असं पण हल्ली मी शिकलेली आहे, की सूर्योपासना म्हणजे सकाळचं जे कोवळं ऊन असतं, त्याच्याकडे बघायचं. म्हणजे त्यांनी रेटायनावर ते लाईट पडून मेलेटोनिन वगैरे सिक्रीट होतं. तर म्हणजे डोळ्याचा असा ब्रेनशी पण संबंध आहे का? 100%, 100%. आता समजा जसं मी एक उदाहरण देतो, आपल्याला म्हण माहिती आहे, ज्योती बने ज्वाला. तर तू सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये सूर्याकडे बघणं आणि दुपारी 2ला बघितलं तर ऑब्व्हियसली डोळ्यांची वाट लागेल. तर त्यामुळे ते पर्टिक्युलर पद्धतीने केलं पाहिजे. डोळ्याचा आणि ब्रेनचा संबंध जर साधं उदाहरण, आम्ही आहे ना आर्टिक प्रदेशात गेलेलो आणि आम्ही जस्ट एकदा रात्री 11:30ला ना खिडकी उघडली आणि तिथला लाईट इतका जास्ती होता ना, की असे आपल्याकडे 2-2:30 वाजले. त्याच्यानंतर झोपत नाही आली 2-3 तास. म्हणजे डोळ्याला जी स्टिम्युलस मिळते त्याच्यामुळे डेफिनेटली ब्रेनवर केमिकल सिक्रेशन्स होतात आणि झोपेचं रेग्युलेशन होतं. हे जस्ट एक एक्झाम्पल झालं. कारण बऱ्याचदा स्लीप डिसऑर्डर्सला सुद्धा डोळ्याला एक प्रकारचा लाईट देतात ना? हो, येस. हा अजून एक महत्त्वाचा पॉईंट. बऱ्याच लोकांना रात्री आहे ना झोपेमध्ये स्क्रीन वाचायची सवय असते. म्हणजे अख्खी रूम डार्क करतात आणि स्क्रीन वाचतात. तर ती स्क्रीन आहे ना कुठल्या टाईपची इम्पॉर्टंट आहे. त्याच्यात नाईट मोड असणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचा ब्राईटनेस खूप कमी असणं इम्पॉर्टंट. म्हणजे जो बेअर मिनिमम रिक्वायर्ड तो ब्राईटनेस आणि नाईट मोड म्हणजे किंडलवर, आयपॅडवर खूप नाईट मोड अवेलेबल आहे. तर त्याच्याने ना माणसाला डेफिनेटली फायदा होतो. पण तू मगाशी काय म्हणाला स्क्रीन टाईम. मग स्क्रीनमध्ये टीव्ही येतो, लॅपटॉप, कम्प्युटर, मोबाईल. तर सगळ्यात वर्स्ट काय आहे? मूव्ही थिएटर, होम थिएटर. ओके. त्याच्यामध्ये सगळ्यात वर्स्ट आहे मोबाईल आणि डेस्कटॉप. स्मार्टफोन. किती किती पाहिजे मॅक्झिमम तुम्ही किती? कारण हल्ली आपण दिवसभर त्याच्यावर असतो. कामासाठी पण तेच वापरतो. ॲक्च्युली किती पाहिजे म्हटलं ना तर नंबर इतका कमी आहे ना, तो सांगण्यातच अर्थ नाही. पण म्हणून मी जसं सांगितलं तसं, की माझं 1 तास स्वतःचं तरी पण सांग दर्शकांना. 1 ते 2 तास. 1 ते 2 तास. पण ते माझं स्वतःचं एवढे पेशंट बघतो तरी पण, ऑपरेशन करतो तरी पण 2 तासाच्या वर होऊन जातो. पण मग आपण ना रेशनिंग केलं पाहिजे. मधनं रिलॅक्स केलं पाहिजे, जसं मग सांगितलं. हां, म्हणजे मध्ये-मध्ये जरा स्क्रीनपासून ऑफ जाऊन डोळे बंद करणं किंवा तू म्हणशील तसे ते डोळ्याचे जे व्यायाम असतात ते केले पाहिजेत. बेसिकली लांबच्या मसल्सना लेमॅन्स लँग्वेजमध्ये वापरल्या पाहिजे. तर समजा 2 ऑनलाईन लेक्चर्स आहेत, मध्ये ना सरळ खिडकी जाऊन उघडायचं आणि लांब कुठेतरी बघायचं, जवळ बघायचं, लांब बघायचं, एवढं केलं आणि 2 मिनटं डोळे बंद करून बसला, त्याच्याने पण खूप फरक पडतो. किती मिनिटं हे करायचं लांब बघून? अगदी तो ॲक्च्युली 20-20-20 रूल आहे. 20 सेकंड्स असं. 20 सेकंड्स 20 सेकंड्स 20 फीट. 20 सेकंड्स 20 फीट बस. 20 मिनिट्स. नाही, एव्हरी 20 मिनिट्स. एव्हरी 20 मिनिट. अच्छा, 20-20-20 हा रूल आहे. हो, असं करायचं. म्हणजे बऱ्याचदा आपण एकाच ऑफिसमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसलेलो असतो आणि बाहेरचं काही दिसतच नाही. अशा वेळेला हे करणं योग्य. हो, इनफॅक्ट आणि नंतर नाहीतर एवढं वेळ नसेल तरी पण मग पाऊण तासाने 1 तासाने बायो ब्रेक घ्यायचा, पाणी प्यायला जायचं. एवढ्या गोष्टी जरी केल्या ना तरी फरक पडतो. पण मग तुला असं वाटतं का, की हा जो स्क्रीन टाईम वाढला आहे, सगळ्यांचाच वाढलेला आहे म्हणजे, तर त्यामुळे एक लाँग टर्म डोळ्यांवर इफेक्ट होतो, नंबर वाढतोय किंवा कॅटरॅक्टचं प्रमाण वाढतंय किंवा तू जसं म्हणाला ड्राय आय, तसं आणखीन कुठले परिणाम होत आहेत? ड्राय आयच्या शिवाय ना दुसरी गोष्ट होते ते म्हणजे मायनस नंबर लहान मुलांमध्ये येण्याचं प्रमाण वाढतं आहे. पूर्वी आम्हाला तो डाऊट होता, पण आता ते सायंटिफिकली प्रूव्ह झालं. मायनस म्हणजे काय जरा दर्शकांना सांग. मायोपिया म्हणजे काय, की त्या पेशंटला लांबचं दिसत नाही बिना चष्म्याने आणि जवळचं बिना चष्म्याने दिसतं. आणि जेव्हा प्लस नंबर असतं तो उलटं, जवळचं दिसत नाही आणि लांबचं बिना चष्म्याने दिसतं. तर मायनस नंबरचं प्रमाण खूप वाढलं आहे आणि सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे की त्याच्यामध्ये स्क्रीनचा खूप हात आहे, रोल आहे. तर त्यामुळे मधनं ना ते लांब बघणं इम्पॉर्टंट आहे. किंवा संध्याकाळी मुलांना 1 तास ना मैदानावर पाठवायचं, मैदानी खेळ खेळायला. क्रिकेट, विटीदांडू काय पाहिजे ते, पकडापकडी, हुतू काय जे पाहिजे ते करा, पण जे करा किंवा नुसती कसरत करा, चालायला जा, सायकलिंग करा. पण संध्याकाळी 1 तास जर मुलांनी हे केलं ना तर ह्याच्याने पण नंबर न वाढायला मदत होते. आता ॲक्च्युली मायोपिया क्लिनिक नावाची नवीन ब्रँच
निघाली आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या ह्या ट्रीटमेंट्स अवेलेबल. त्याच्यात काही प्रकारचे औषधं आहेत ज्याच्यामुळे नंबर वाढण्याचं प्रमाण कमी होतं. ते हो, लहान मुलांना आपण देतो ना आता. त्याचप्रमाणे काही प्रकारचे चष्मे आहेत की ज्याच्यामुळे पेशंटचा नंबर वाढायची शक्यता कमी होते आणि सायंटिफिकली प्रूव्हन. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.